मागील मॅच मध्ये आणि या मॅचला आपण सुरुवात करूया। एकीकडे अर्णव 11 बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात खेळतोय। या मॅच मध्ये आपण पाहू शकाल ओमकार गावदेवी गावठाण विशालजी मडवी यांच्याकडून पारितोषिक आहे। दयानंदजी मडवी यांच्या प्रत्येक षटकासाठी 500 रुपये, प्रत्येक षटकासाठी दयानंद मडवी यांना 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे। बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती रणजित ठाकूर, बॅट्समन दयाला आपण पाहतोय आणि त्याच्या सोबतीला सुनील टकले। पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईट बॉल। यंदाचा हंगाम जर गावदेवी गावठाणसाठी म्हणूया आपण दयानंदजी यांचा चांगली बॅटिंगचा परफॉर्मन्स राहिला। विकास रामनाथ पाटील यांच्याकडून संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। ओमकार 11 गावदेवी गावठाण इथे फटका फसलाय। या मॅच मधली गोल्डन विकेट्स दयानंद मात्रे झेल बाद। दयानंद हॅलो दयानंद मडवी शून्यावरती बाद झालेत। अगदी ज्यांच्यासाठी पारितोषिक देखील होतं। या मॅच मधली महत्वाची विकेट्स गोलंदाज रणजित ठाकूर या खेळाडूने घेतले। रणजित हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाज तयार होतील। इथून समोर नवीन खेळाडू आहेत अंकुश टकले हा खेळाडू, ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा केली की चांगला हंगाम राहिला दयानंद मडवी यांच्यासाठी। यंदाचं क्रिकेट वर्ष चांगलं पाहायला मिळालं। तो या मॅच मध्ये त्यांच्या बॅटिंग मधून ज्या अपेक्षा होत्या त्या मात्र पूर्ण करू शकले नाही। महत्वाची विकेट्स अर्णव यंगस्टर बेलपाडा टीमला लॉफ केलाय। बॉलला ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु बनेल प्रेक्षक, बॉल चाललाय सीमा पार, षटकार। पहिली विकेट्स फार स्वस्तामध्ये मिळाली आणि त्यानंतर अंकुश टकले हा खेळाडू तुम्ही पाहता जो वन डाऊनच्या भूमिकेत उतरलाय। दोन्ही बंधू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतील, अंकुश टकले सुनील टकले। धावांची गरज आहे ओमकार 11 गावदेवी गावठाण टीम साठी, आणि इथे जर 5 षटकांची तुम्ही मॅच खेळताय तर एकाच खेळाडूला शेवटपर्यंत थांबावं लागेल खेळपट्टीवर आणि एक चांगला सन्मानजनक स्कोर कमीत कमी 55 तरी बनायला हव्या जेणेकरून तुम्ही फाईट करू शकता। आणखीन एक चांगला फटका डिपेट विकेटला टोलावलाय, क्षेत्ररक्षक आशिष पोहोचलाय बॉल पर्यंत, हलकीशी मिसफील्ड केले पण तो फायदा उचलू शकले नाहीयेत। रन्स मिळेल 1। एका धावेनं संघाची धावसंख्या 8 धावा। प्रथम स्ट्राइक वरती येतो बॅट्समन सुनील टकले। गोलंदाजी ट्रॅक वरती रणजित ठाकूरला आपण पाहताय। अर्णव 11 बेलपाड या संघाचे पुरस्कर्ते प्रसाद पाटील। नेहमीच अर्णव 11 या नावाने संघ जेव्हा जेव्हा उतरल्या अगदी प्रसाद पाटील यांच्या मुलाच्या नावाने हा संघ खेळत असतो आणि आज चांगली कामगिरी। मागच्या दिशेने चाललाय बॉल, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, रन्स मिळणार नाहीये, डॉट बॉल। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम ओमकार 11 गावदेवी गावठाण संघाची धावसंख्या ती म्हणजे 1 बाद 8 धावा। पहिल्या षटकामध्ये स्कोर बोर्ड वरती तुम्ही धावा पाहता 8 धावा, एक महत्वाची विकेट आली। 5 षटकांचा सामना, हे सुंदरचं क्रीडांगण। आज प्रथमच ओमकार 11 गावदेवी गावठाण आयोजित 5402 चषक ही स्पर्धा आपण अनुभवता आणि प्रथमच आयोजन केलंय, दमदार आयोजन। 2 दिवसाची जरी स्पर्धा असली तरी बऱ्याच गोष्टी तुम्हाला नाविन्यपूर्ण पाहायला मिळतील। स्पर्धेची संकल्पना अगदी काही दिवसा अगोदर आयोजकांच्या मनामध्ये आली आणि 5 ते 6 दिवसामध्ये लगेच हे 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळवण्याची
संधी आयोजकांनी निर्माण केली आणि पहिल्या दिवसामध्ये आपण 8 संघ पाहतोय. उद्या 40+ 8 संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. इथे धाव फलकावरती धावा लागले गेले 8 धावा. पुन्हा एकदा तोच खेळाडू चांगली फिल्डिंग करतायत मागच्या दिशेनं. चांगलं स्टॉप केलं इथे देखील बॉलला. बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद पाटील ज्या खेळाडूबद्दल मगाशी देखील आपण चर्चा केली की अर्णव 11 संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो तेव्हा प्रसाद पाटील यांचे सुपुत्र यांच्या नावाने हा संघ खेळताना आपण पाहतोय. आणि आज चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये रणजित ठाकूरची राहिली. रन्स मिळते 1 सिंगलनर. धाव फलकावरती धावा लागले गेलेत. पवन धावा आतापर्यंत 9 रन्स. बॉल घेऊन लॉफ केलाय. बॉल फटका हवेमध्ये. लॉंग अँड स्ट्रॉंग सुनील टकलेच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग असा षटकार. बॅटच्या रडार मध्ये चेंडू टाकला आणि त्याच्यावरती प्रहार करत असताना सुनील टकले एक विस्फोटक अंदाज. आणखीन एक आडव्या बॅटनं पूल केला. डीप मिड विकेट खाली आहे. बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा रेषा पार. दे दनादन बॅटिंग. 2 मध्ये जरी 8 आले असले तरी इथून 3 बॉल मध्ये तब्बल 11 धावा मोजल्यात प्रसाद पाटीलच्या विरोधात. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे जिथे 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि पॉवरफुल बॅटिंग सध्याच्या घडीला सुनील टकले. लयबद्ध फटकेबाजी चांगले स्ट्रोक तो खेळतोय. इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तेवढं चांगलं बसलं नाहीये. रन्स मिळेल 1 सिंगल. बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आला नव्हता. अगदी खालच्या भागावरती थोडासा लागला. मिस अंडरस्टँडिंग फटक्यामध्ये रन्स मिळाली जाईल. 1 धाव. एका धावेने संघ पोहोचलाय तो म्हणजे 1 खेळाडू बाद 20 धावा. प्रसाद पाटीलचे थोडंसं महागडे षटक. 4 बॉल मध्ये 12 दिल्यात. स्ट्राईक वरती बॅट्समन अंकुश टकले. एकाच मोठा फटका आला तर स्कोर प्रचंड मोठा राहील या दुसऱ्या ओव्हर मध्ये. इथे देखील शॉर्ट पिच बॉलिंग. अकूट टप्प्याचा चेंडू. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. पंचांच्या कामगिरीबद्दल आपण कौतुक करतो. आज सुनील टकले असतील, पप्पू गायकवाड, आत्मारामजी कोळी सर, तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. प्रखर उन्हामध्ये चांगली अंपायरिंग. टप्पा दिलाय आणि इथे इलेव्हेशन लांबी पडले जास्त. बॉल जाईल सीमा रेषा पार. हे महागडे षटक. आणखीन एक सिक्सर. सीमा पार. आणखीन 4 रन. दोन षटकांचा खेळ संपला जातोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले गेलेत 31 धावा. या ओव्हरचा विचार केला तर रन्स आले त्या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. हे लांब लचक षटक प्रसाद पाटीलचं. तो पहिल्या ओव्हर मध्ये रणजितनं जी वापसी करून दिली होती, दबाव निर्माण केला होता, 1 विकेट्स देखील घेतली होती, त्यामुळे दुसरं षटक चांगलं हाताळणं फार गरजेचं होतं. तिथे कॅप्टन वरती आक्रमण केलं फलंदाज अंकुश टकले आणि सुनील टकले. A1 जोडी. अगदी हे 2 बंधू तुम्हाला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतात. अनेक मैदानांमध्ये ज्या खेळाडूंची चर्चा राहिली, नेहमीच उत्तुंग असे बॅटिंग न ओळखले जाणारे दोन्ही खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतात. तो गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा रणजित ठाकूर. हे महत्वाचं षटक आहे आणि मागील ओव्हरमध्ये रन्स गेल्यात, त्या आता पुन्हा त्याची भरपाई तुम्हाला करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 23 आणि तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात केली डॉट बॉल निर्धाव चेंडून केले सांगता चांगला चेंडू रिलीज केला. चांगली हाय बॉटम ऍक्शन आहे गोलंदाजाकडे आणि एक वेगळ्या रिदमनं गोलंदाजी करतोय. पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल डीप मिड विकेटला टोलवलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलेत. रन्स मिळेल 1. 32 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट्स. ओमकार गावदेवी गावठाणची सध्याची धावसंख्या तुम्ही स्कोर बोर्ड वरती पाहता 32 वरती पहिला खेळाडू बाद
अंकुश टकलेचं कौतुक करूया, जो खेळतोय आतापर्यंत 7 बॉल मध्ये 18 आणि त्याला तेवढीच चांगली साथ दिली. सुनील देखील 12 वरती पोहोचलाय. एक चांगलं पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये, चांगली भागीदारी. ही चर्चा पण केली की शेवटपर्यंत एखाद्या खेळाडूला थांबावं लागेल. ओ यॉर्कर बॉल, गोलंदाजाची जी तुम्ही ऍक्शन पाहताय, खांद्याचा वापर करत असताना आडव्या हाताने तो बॉलिंग करतोय. असे गोलंदाज जेव्हा बॉलिंग करतात तेव्हा त्यांचे यॉर्कर जास्त पडायला हवेत. ही संकल्पना आपण नेहमीच पाहत आलो. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर लसित मलिंगा, तदनंतर सध्याच्या घडीला पथिराना, हे श्रीलंकेचे 2 गोलंदाज अशाच पद्धतीच्या हाताचा त्यांचा वापर पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये खालून बॉल फेकत असतात आणि यॉर्कर साठी ते स्पेशल. ऑन साइडला वळवल्या बॉल, क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु सोडला कॅच. कॅच सोडलाय. तदनंतर फिल्डिंग मध्ये लेझीपणा, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 धावा मिळाल्या गेल्या त्या बॉलवरती. एकच काढले. सुनील नट फटका खेळला होता. स्ट्राईक वरती अंकुश. सुनील आणि अंकुश हे 2 खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय. फक्त एकच धाव मिळाली या बॉलवर. मागील 4 बॉल मध्ये फक्त 3 धावा. रणजित ठाकूरची ही दमदार वापसी आणि हे गरजेचं देखील होतं. अर्णव 11 बेलपाड्याला धावा वाचवायच्या होत्या. बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार. कॉम्बॉक्सच्या वरून काढलाय षटकार. दोन 2.5 बॉलचा खेळ संपला गेला आणि धाव फलकावरती धावा तुम्ही पाहताय. सध्याच्या घडीला एक खेळाडू बाद 40 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. ओव्हर क्रमांक 3. 40 धाव संख्येपर्यंत संघ पोहोचलाय. टॅपिंग क्रिकेट सॉफ्ट हँडने खेळला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न अंकुश टकलेचा. पाहता पाहता हे तिसरं षटक देखील या ठिकाणी समाप्त झालंय आणि मैदानामध्ये घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ओमकार गावदेवी गावठाण आयोजित 54-02 चषक 2025 धावा झाल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना 41 3 षटकांचा खेळ संपलाय. चला टॉस साठी आपण संपर्क साधूया. पुढच्या मॅच साठी एन्जॉय चिरले आणि त्यांच्या विरोधात मयूर स्मृती बेलदारवाडा हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आज मयूर स्मृती सुरुंगपाडा संघाला देखील आपण पाहिला आणि पुढची मॅच आहे मयूर स्मृती बेलदारवाडा आणि त्यांना फाईट करेल एन्जॉय चिरले. कॅप्टन लगेच या टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतोय. इथे फटका फसलाय. कॅचची संधी आहे. प्रसाद पाटील आले बॉल खाली आणि दुसरा विकेट अंकुश टकले जेलबाद.
केले या इनिंग मध्ये बाकी राहिल्या. कमीत कमी 7 बॉल मध्ये आणखीन 14-15 धावा काही झालं तरी बॅटिंग करत असताना बनवणं गरजेचं आहे. इथे फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, लॉंग ऑनला चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, रन्स मिळते फक्त एकच धाव. आणि अशा रीतीनं पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ होईल कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर ओमकार 11 गावदेवी गावठाण पोहोचलाय 3 बाद 48 वर. पाचव्या ओव्हर्सला आपण सुरुवात करूया. बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ पाटील हा खेळाडू मैदानामध्ये ओव्हर क्रमांक 5. 48 तर बनल्यात, आणखीन अपेक्षा 15 ते 16 धावेची. ओव्हर्स मध्ये किती येतील? पहिला बॉल स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. संचित जेव्हा बॅटिंग साठी उतरले त्याला दोन्ही बॉल यॉर्कर पद्धतीचे पाहायला मिळाले. त्याच्या अगोदरचा देखील बॉल आपण एक चांगला पाहिला अगदी बॅट अँड पॅटच्या मध्ये. इथे देखील डॉट बॉल, रन स्थिर आहेत 48 धावा. पुढे टाकलाय बॉल, फुल टॉस बॉल, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न सरळ हातामध्ये दिलाय आणि विकेट क्रमांक 4 संचित टकले होईल झेलबाद. आयुष मडवी हा खेळाडू मैदानामध्ये चाललाय. खेळाडू बाद झाले 4 आणि 48 धावा ही धावसंख्या धाव फलकावरती. उर्वरित शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. आयुष मडवी नवीन बॅट्समन 6व्या क्रमांकावरती. तू जशी सुरुवात दुसऱ्या ओव्हर मध्ये झाली होती 23 आल्यानंतर असं वाटलं की स्कोर चांगला बनवतील, पण तो विकेटची पडझड सुरू आहे. एका पाठोपाठ एक विकेट्स, त्यामुळे पार्टनरशिप बनली नाहीये मधल्या क्रमांकाच्या खेळाडूंमध्ये. चांगला फटका खेळलाय, इथे देखील चान्स आणि इथून हा कॅच सोडलाय, झेल ड्रॉप. रन्स मिळेल फक्त एकच रन्स. सलामीला आलेला खेळाडू आपण सुनीलला पाहतोय. आतापर्यंत सुनीलनं चांगली बॅटिंग केली, जवळजवळ त्याच्या बॅटिंगचा अहवाल पाहिला तर 15 वरती तो बॅटिंग करतोय. एकाच मोठा चान्स तुम्हाला घ्यावा लागेल आता. 1-2 मोठे फटके. मागील 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव आले. संघाची धावसंख्या झाली 49 धावा. 4 खेळाडू परत बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले. अर्णव यंगस्टर बेलपाडा, सौरभ पाटीलचे षटक. 5 षटकांची मॅच आपण खेळतोय. 5 ओव्हर मध्ये रन्स बनवणं गरजेचं होतं. वेगवान बॉल, तेच तर्रार पडल्यानंतर बॅटच्या अगदी खालून निघून वळण घेत असताना व्हेरी गुड बॉलिंग. चांगलं थांबवलंय बॅटिंग डिपार्टमेंटला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित शेवटचे 2 बॉल. बॉल चांगला लाऊडली अपील केले, तो पंच सांगतायत बॅट आहे मध्ये, बॅटचा भाग लागला. रनआउटची संधी. दुसरी धाव घेत असताना बॅट्समन होते सुनील टकले, धावबाद. विरोधात एन्जॉय चिरले
मॅच क्रमांक 4 पहिल्या फेरीतील. चला कॅप्टन त्वरित या, इनिंग ब्रेक नंतर आम्ही टॉस करतोय. चला प्लीज संपर्क साधा. मयूर स्मृती बेलदारवाडा संघाचे कॅप्टन येताना पाहायला मिळतात. एन्जॉय चिरले टीम, तुम्हाला आम्ही ऑफिशियल दुसरा कॉल देतोय. हा स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे वेळेवरती तुम्हाला पोहोचावं लागेल. एन्जॉय चिरले टीमला दुसरा कॉल. आपण टॉस साठी या. चला एन्जॉय चिरले पुन्हा एकदा कॉल केला जातोय. हा तिसरा कॉल आहे आणि कॅप्टन टॉस साठी या. यस कॅप्टन आलेत. बेलदारवाडा टीमचे कर्णधार देखील उपस्थित आहेत. मयूर स्मृती बेलदारवाडा या नावाने संघ खेळेल. नेहमीच मयूर स्मृती नावाने आपण गावदेवी गावठाणला खेळताना पाहिलंय. मयूर स्मृती सुरुंगपाडा असे बरेचसे संघ मयूर स्मृती नावाने खेळताना पाहतोय. अक्षयजी मडवी असतील, दयानंद मडवी हे नेहमीच पुरस्कर्ते राहिले त्या संघासाठी. आणि आज मयूर स्मृती बेलदारवाडा या नावाने देखील आज संघ आपण पाहतोय. टॉस करूया बट मी विनंती करेन मयूर दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. समाधान साहेबांना मी विनंती करते. चला समाधान साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मयूर स्मृती बेलदारवाडा आणि त्यांच्या विरोधात एन्जॉय चिरले हा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. मॅच असेल 5 ओव्हरची. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. छापा मागितल्या बेलदारवाडा टीमनं आणि इथे छापा झाला. मयूर स्मृती बेलदारवाडा संघानं नाणेफेकी जिंकले. कॅप्टन डिसिजन तुमचा सांगा. फिल्डिंग बेलदारवाडा टीमनं टॉस जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं एन्जॉय चिरले संघाला. करूया मॅचला सुरुवात. जिथे येणारी 5 षटकं आणि सामना जिंकण्यासाठी 53चा पाठलाग. अर्नव 11 बेलपाडा सलामीचे खेळाडू आशिष कडू आणि त्याच्या सोबतीला टीमचा कॅप्टन प्रसाद पाटील मैदानामध्ये उतरलाय. आणि याच्यानंतर जी पुढची मॅच होणार आहे ती म्हणजे मयूर स्मृती बेलदारवाडा ज्या संघानं टॉस देखील जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करावी लागेल एन्जॉय चिरले संघाला. 5 षटकांची पुढची मॅच देखील
आणि आतापर्यंत 2 सामने जिंकत थेट सेमीफायनल मध्ये पोहोचलाय जय हनुमान क्रिकेट क्लब रांजणपाडा. आज दमदार कामगिरी संघाची पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुम्ही सुनील टकले या खेळाडूला पाहताय. सांघिक पहिलं षटक आहे बॉलिंग ट्रॅकवरती सुनील टकले. 5 षटकांची मॅच आणि सामना जिंकण्यासाठी इथून 53 बनवायचे आहेत. प्रसाद पाटील गेम इज ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून धाडलाय. स्टेट ड्राईव्हचा दिलाय दणका आणि या 4 धावेनं डावाचा केलाय श्री गणेश. अशी सुरुवात आपण इंडियन क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागला करताना पाहतो. जागेवरून फटके खेळतोय आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा सरळच्या दिशेनं लॉंग ऑनचा खेळाडू अंकुश पोहोचलाय बॉल पर्यंत. थोडीशी मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केली. सुरुवातीला थांबले खेळाडू परंतु जशी संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा उचलल्या. मागील 2 बॉलमध्ये चांगले फटके पाहायला मिळाले. बॅटच्या अगदी कनेक्शन फटके अगदी मिडल ऑर्डर पाहायला मिळतात. परफेक्ट मिडल बॅट. दोन्ही स्ट्रोक जर आपण विचार केले तर सरळच्या दिशेने खेळलेत आणि त्यामुळे आता मिड ऑफचा खेळाडू लॉंग ऑफला पाठवल्या आणि लॉंग ऑनचा खेळाडू मिड ऑनला पाठवल्या. सरळच्या दिशेने बॅटिंग सुरू आहे. रन्स कमी आहेत त्यामुळे डॉट बॉल फार महत्वाचे राहतील. ओमकार एंटरप्राइजेस कावदेवी गावठाण संघाला ड्राईव्ह केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात आहे संचित टकले. चांगली फिल्डिंग. रन्स मिळेल फक्त 1च धाव. आज टीम मध्ये बरेचसे तुम्हाला युवा खेळाडू पाहायला मिळतात. ओमकार गावदेवी गावठाण टीम मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट बॅटिंग मध्ये फक्त 52 काढल्यात आणि मॅच 5 ओव्हरची आहे आणि 5 ओव्हर मध्ये कमीत कमी आपण चर्चा केली की 60-62 बनायला हव्या होत्या. मी तर म्हणेल कुठेतरी 10-12 रन्स थोडासा मागे राहिलाय. त्यामुळे एकाच षटक तुम्हाला तर निर्णायक फेकायचं जिथे 2-4 धावा अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. स्लो पद्धतीचा बॉल कमी गतीने टाकलाय. प्रसादसाठी जी फील्ड पोझिशन तुम्ही पाहिली लॉंग ऑफ त्याच्यासाठी बाहेर होता. आता लगेच मिड ऑनचा खेळाडू लॉंग ऑन रिजन वाडीश काऊ कॉर्नर रिजन मध्ये आला. लोअर फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. बॉलला धाडले सीमा रेषा पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. चांगलं कनेक्शन या बॉल वरती राहिलं. आशिष कडू हा खेळाडू. आणखीन एक तडाखा. बॉल पुन्हा एकदा जाईल डीप विकेट बाउंड लाईनच्या वरून आउट ऑफ द पार्क. खणखणीत षटकार. तब्बल 19 धावा काढल्यात त्यामुळे टेन्शन थोडस कमी आता अर्णव 11 बेलपाडा संघासमोर. मिस टायमिंग या फटका फसलाय. विकेट कीपर जज करू शकले नाहीयेत. थांबून राहिले सुरुवातीला आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चान्स घ्यावे लागतील. कॅच पकडणं फार गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळच असा पकडो कॅच जीतो मॅच हे सूत्र क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतो. रन्स मिळेल 1 धाव आणि 1 धावेने संघ जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. इथे खराब बॉल आहे. फक्त दिशा दिले. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे
आणि इथून पंचांचा इशारा येईल 4 रन. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 24 धावा. थोडस डिस्कशन राहिलं पंचांमध्ये, चर्चा साधली. खेळाडूंना रिव्ह्यू घ्यायचा होता पण तो रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे. पंचांना जर काही वाटलं तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. इथे वेगवान बॉल, तेच तर्रारा चेंडू, या लाईनची गरज आहे. मागील जे चेंडू टाकला होता संचित टकलेनं फुल टॉस बॉल, तिथे प्रहार केला. अद्याप ही मॅच संपली नाहीये, रन्स चांगले आहेत. त्यामुळे जर डॉट बॉलचा सिलसिला तुम्ही कायम ठेवाल तर मॅच बनू शकते. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी कुठे कशा पद्धतीने सामना टर्न होईल. परंतु इथे मिस टायमिंग आहे, फटका फसलाय. विकेट येईल का? ओ, खेळाडू थावले नाहीयेत. अगदी 2 धावा इथून कंप्लीट. रन्स मिळाले जात आहेत 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 26. 26 धावा धावफलकावर. उर्वरित या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत आणि 5 बॉल मध्ये फक्त 7च धावा दिल्यात. संचित टकलेचं कमबॅकिंग षटक. लास्ट बॉल, आता षटकार पाठवलाय. शेवटच्या बॉल वरती प्रार. 5 बॉल चांगले पाहायला मिळाले आणि शेवटच्या बॉल वरती मिळतील 6 धावा. दोन षटकांचा खेळ संपला जातो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, 32 धावा धावफलकावरती. 53 धावसंख्येचा पाठलाग. 21 धावेची आणखीन आवश्यकता. राहिलेत 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अवघ्या तुमच्याकडे आता या मॅचला जिंकून देण्यासाठी 21 धावा वाचवायच्या आहेत. पारड जड आहे अर्णव 11 बेलपाडा संघाचा. मजबूत स्थितीमध्ये संघ पोहोचला. शेवटचे 18 चेंडू 21 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन अंकुश टकले हा गोलंदाज मैदानामध्ये आलाय. अठरा बॉल 21 धावेचा पाठलाग अर्णव यंगस्टर बेलपाड्याला करायचा आहे. अंकुश टकले पहिला बॉल ट्राय केला डीप मिड विकेटला. अगदी सॉफ्ट हँडने खेळलेत. रन्स मिळेल 1 सिंगल. समीकरण 17 बॉल 20 ची ही मॅच. 17 चेंडू आणि 20 धावा. उद्या 40+ चे संघ तुम्हाला प्रतियोगितेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आज ग्रामीण फॉर्मॅटचा धमाका आपण अनुभवतोय. याच विभागातील बरेचसे संघ पाहायला मिळाले. फुलटॉस लोअर होता परंतु बॅटचं कनेक्शन नव्हतं. खेळाडू पोहोचले नाहीत बॉल पर्यंत, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. पुढच्या मॅच मध्ये एन्जॉय चिरलेला आपण खेळताना पाहू आणि त्यांच्या विरोधात मयूर स्मृती बेलदारवाडा. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. या गोष्टी सुरुवातीपासून व्हायला हव्या होत्या. जास्तीत जास्त डॉट बॉल परंतु ते घडलं नव्हतं. पहिल्याच षटकामध्ये अंकुश सुनील टकलेने 19 धावा दिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. आता पुढे आले खेळाडू. ठाऊक होतं गोलंदाजाला 2 बॉल जागेवरती ठेवले, त्यामुळे आता पुढच्या बॉलवरती पद्धत आली त्या कदाचित बॅट्समन पुढे येतील आणि त्यामुळे अप ट्रॅकर बॉल मागे खेचून टाकला बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल. संलग्न 3 चेंडू डॉट. मॅच संपली नाहीये. कमबॅकिंग षटक. फुलर लेनचा बॉल. 3 बॉलचं प्रेशर वाढले आणि चौथ्या बॉलवरती विकेटची संधी. क्षेत्ररक्षक सुनील टकले ही कॅच सोडले की मॅच सोडले. हा सोपासा कॅच ड्रॉप केलं. गोलंदाज नाराज, कारण ठाऊक आहे मॅचची सिच्युएशन, मॅचच्या परिस्थितीनुसार तुम्हाला शिरकाव करावा लागतो सामन्यामध्ये आणि ते आणखीन एक झेल सोडल्या. बऱ्याच चुका आज ओमकार 11 गावदेवी गावठाणच्या डिपार्टमेंट फिल्डिंग मध्ये राहिल्या आणि या महागड्या ठरू शकतात. मिसफिल्डचा दावा. प्रसाद पाटीलचा तडाखा. बॉल आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सीमारेषा पार. षटकार.
धाव फलकावरती धावा लागले गेले 40 धावा येणारे 12 बॉल 13 धावेची आवश्यकता. अवघ्या 13 धावा आता राहिल्यात. प्रसाद पाटीलने षटकार ठोकल्या शेवटच्या बॉलवरती, कारण 13 मध्ये 19ची आवश्यकता होती. आता सामना पुन्हा एकदा सोपा झाला अर्णव 11 बेलपाड्याला. 12 बॉल 13 धावेचं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज सुमित हा खेळाडू आला. 12 चेंडू आणि 13 धावेचं आव्हान आहे. सुमित तयार. पहिलाच खरा बॉल फुलटॉस टाकलाय आणि त्याच्यावरती चपराक देत असताना बॉलला धाडले सीमा पार 4 रन. पाच धावेची आवश्यकता आहे. राहिले 10 चेंडू आणि 5 धावा. सर्वाधिक मोठी पार्टनरशिप प्रसाद पाटील आणि आशिष कडू या दोन खेळाडूंमध्ये. आणि इथे हा फटका चांगला विनिंग स्ट्रोक. 9 चेंडू शिल्लक ठेवून या धावसंख्येचा अगदी पाठलाग जलद गतीने केलाय आणि पहिला विजय संपादित करत असताना अर्णव 11 बेलपाडा संघाने जिंकले पहिली मॅच. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आशिष कडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या आशिष लगेच आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण आशिषला सन्मानित करू. चांगली बॅटिंग राहिली आणि वैयक्तिक त्याच्या बॅटिंगचा विचार केला तर तो 37 धाव संख्येवरती नॉट आउट राहिला. अर्णव 11 बेलपाडा संघ जिंकल्या. आणि कौतुक करूया आपण मयूर स्मृती बेलदारवाडा टीमचं. लगेच त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि खेळाडू देखील मैदानामध्ये फिल्डिंगसाठी उतर